मीडिया कंपनी आहे। त्या कंपनीमध्ये आपले जे कामगार आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कामगार सेनेचे सगळे सदस्य आहेत आणि त्या ठिकाणी आंबेडकरी समाजाला पूर्णपणे विरोध होत आहे। आंबेडकरी कामगार संघटनेचे सदस्य असल्यामुळे कंपनीच्या माध्यमातून किंवा ती युनियनच्या माध्यमातून कामगारांवरती आक्षेप घेणं, कामगारांना धमक्या देणं, शिवीगाळी करणं, ह्या गोष्टी कंपनीकडून होत आहेत। आणि या संदर्भात आम्ही आज इथे एक मीटिंग घेतलेली आहे कामगारांची, की कंपनी कुठल्याही प्रकारचे तुमच्यावर कुठल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई करू शकत नाही, कारण की लीगली गोष्टींमध्ये बसत नाहीत। आपण कामगार आयुक्तांच्या माध्यमातून कंपनीवरती जी ॲक्शन करतोय त्या कंपनीचं उत्तर देत नाही आहे आणि कामगारांना फक्त आतमध्ये आंबेडकरी समाजाचे असल्यामुळं हे नेतृत्व करणं असल्यामुळं कामगारांना ही धमकी दिली जाते का, हा सगळ्यात पहिला प्रश्न आहे। आणि ही युनियन जी कंपनीची आहे, ही कंपनीची युनियन आहे का कामगारांची युनियन आहे, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। कारण की त्या युनियनचा आणि आपल्या कामगारांचा काही संबंध नसतानाही फक्त आंबेडकरी नावाला हा विरोध आहे। तर माझी पूर्णपणे आपल्याला एक विनंती आहे की ही जी आंबेडकरी समाजाला हा जो विरोध दाखवत आहेत, ही जी घटना घडते आज इथे, ह्याच्यावर आम्ही लवकरच एक आंदोलन घेणार आहोत। कारण की जर आंबेडकरी समाजावर जर अशा प्रकारे कामगारांवरती किंवा इतर लोकांवरती जर असं कामगारांना एक्सप्लॉइट केलं जात असेल, तर तिथे नक्कीच आंबेडकरी समाज म्हणून आम्ही सर्व ठिकाणी तिथे येणार आणि मग एक आंदोलनाची इशारा नक्कीच होणार आहे। सर्वात एक शेवटची मागणी आमची एवढीच आहे की कामगारांना कुठल्याही प्रकारे त्रास दिला जाऊ नये, कामगारांचं एक्सप्लॉयटेशन नाही झालं पाहिजे, कामगारांना कुठल्या प्रकारे धमक्या, मारहाण वगैरे झाल्या नाही पाहिजे। आमची लढाई ही कायदेशीर चालू आहे। आमचे जे हक्क आहेत ते मागण्यासाठी आम्ही कामगार आयुक्तांकडे गेलेलो आहोत आणि त्याच्या अंतर्गत आमच्या मागण्यांचा पत्रव्यवहारसुद्धा झालेला आहे। परंतु आतमध्ये कामगारांना असं टॉर्चर करणं, धमकवणं, शिवीगाळी करणं हे कुठंतरी योग्य नाही। तर याचा आम्ही जाहीर विरोध करतो, निषेध करतो।